आमदार आणि खासदारांसाठी म्हाडाचं घर 9,50,000ला मिळतं, 9.5 लाखाला मिळतंय. तर आमदारांसाठी कुठलाही वेगळा नियम नाहीये असं पंकज भुयारांनी म्हटलंय. सर्वसामान्यांना किंमत असेल तीच आमदारांनाही असणार आहे असंही भुयार म्हणालेत. म्हाडाच्या लॉटरीमध्ये आमदार उच्च उत्पन्न गटामध्ये आहेत असं भातखळकरांनी म्हटलंय. नाही, असं कुठलंही नाही आहे. आमदारांकरता कुठलाही वेगळा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला नाही आहे. आता कोकण विभागाची लॉटरी त्या ठिकाणी निघालेली आहे आणि सर्वांना घरं ही जी योजना केंद्र सरकारची असो किंवा राज्य शासनाची असो त्या माध्यमातून जो बाकी लोकांना क्रायटेरिया तोच आमदारांना देखील राहील. नाही, निश्चितपणे याच्याकरता जे जर का असं माझ्या निदर्शनात तर नाही आलं, पण आपण दिलेल्या माहितीनुसार ही बाब तपासून घेण्यात येईल आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगण्यात येईल. जी सर्वसामान्यांना किंमत राहील तीच इतरांना देखील राहील. सर्वसामान्यांना ही घरं 30 लाखांमध्ये दिली जात आहेत आणि आमदारांना 9 लाखांमध्ये दिली जात आहेत. नाही, मला माहीत नाही असं काही असेल असं मला वाटत नाही आहे. कारण आमदारांकरता जरी कोटा असला तरीसुद्धा ते उच्च उत्पन्न गटातली असतात. तरी आपण जी म्हणताय ती माहितीच्या संदर्भात मी आज विचार